हॅलो, नमस्कार सर्वांना। आज मी छान टॉपिक सोबत येते, तो आहे माझी होम टूर। आणि मी आज तुम्हाला होम टूर दाखवणार आहे। तर हे आहे आमचं एंट्री दरवाजा। आतमध्ये एंट्री केलं की एक स्टोरेज दिसतं, जिथे की आपण विंटरमध्ये जॅकेट वगैरे ठेवू शकतो। स्टोरेज स्पेस आहे। आता आम्ही चप्पल ठेवायला वापरतोय, बिकॉज सध्या तरी एवढं काही विंटर वगैरे नाही आहे त्याच्यामुळे। त्याच्यानंतर लगेचच किचन आहे। किचनमध्ये तुम्ही बघू शकता अप्लायन्सेस आहेत, लाईक फ्रीज, स्टोव, मायक्रोवेव्ह, आणि हे बरंच स्टोरेज दिले ह्या लोकांनी, कॅनेडियन लोकांनी। तर आपल्याला जेव्हा घर घेतो तेव्हा असं स्टोरेज आणि अप्लायन्सेस मिळतात। हे माझं किचन आहे आणि त्याच्यामध्ये पण एवढी स्टोरेज आहे। हे पण स्पेस आहे जे की यूज करू शकतो। हे स्टोरेज असे आहेत। हे बेडरूम आहे। तर 1 बेड 1 बाथ असं माझं अपार्टमेंट आहे। बेडरूम मधून आम्हाला मस्त बाहेर गार्डन वगैरे दिसतं। आमचे बेडरूम आहे। 1 बेड 1 बाथ अपार्टमेंट असल्यामुळे अगेन बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला एक स्टोरेज मिळतं, जिथे की आपण कपडे वगैरे ठेवू शकतो। हे असं स्टोरेज आहे। प्लस आम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज मिळालं, ते म्हणजे ते बाथरूमच्या आतमध्ये जाताना इथे एक स्टोरेज आहे। हे आमचं बाथरूम आहे। तर कॅनडामध्ये आंघोळीसाठी टब यूज करतात लोक। तर हा आमचा बाथरूम आणि टब आहे। असं मी ठेवलेलं आहे। ॲक्च्युली आम्ही इथंच आवरतो, मी इथेच आवरते। हा लगेच किचनला लागूनच हॉल आहे। हॉलमध्ये आमचा सोफा आहे आणि टीपॉय, टेबल आहे वर्किंगसाठी, वर्क डेस्क, टीव्ही। आणि ह्या हॉलमधून बाहेर जाताना एक डोअर आहे आणि आपण डोअर ओपन केलं की बाहेर गॅलरीमध्ये जाऊ शकतो। आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर बाहेर मस्त व्ह्यू दिसतो, असा हा व्ह्यू आहे। आणि असं हे माझं 1 बेड 1 बाथ अपार्टमेंट आहे। दिस इज, तुम्ही बघू शकता। तर मस्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे। यूट्यूबवर जावा आणि नक्की बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। एक इंटरेस्टिंग गोष्ट, तर आम्ही एक कुंडी आणली होती आणि त्याच्यामध्ये लसूण लावलेला। तर याला काही ऊन वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळे हा तो सुकून गेला आहे। तर असं आमचं 1 बेड 1 बाथ अपार्टमेंट आहे। बट कॅनडामध्ये डिफरंट टाईपचे घरं मिळतात, त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन। सध्या तरी माझी होम टूर तुम्ही बघू शकता। सो बाय। आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा यूट्यूब चॅनलला। आणि नक्की मला सांगा तुम्हाला काय आवडेल बघायला अजून कमेंटमध्ये। सो बाय।